नमस्कार मित्रांनो, हो का आज आपण गुडघ्याविषयी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. हो का आपले गुडघे ही भरपूर दुखतात हो का, आहे का. मग ही गुडघं दुखतात, गुडघ्यासाठी आपण असा इलाज आणलेला आहे की तुम्ही म्हणता दादा खरंच इलाज एकच नंबर आहे ही. कारण कसं आहे माहिती का, गुडघ्याने आपण भरपूर तरसून गेलेलो आहे. आपल्याला काही आता गुडघ्याला काहीच इलाज होत नाही. दवाखान्यात गेलं की काढा एक्सरा, कुठं काढा फोटो, झालं तुमचे गुडघ्यात गॅप पडलाय, कुठं काय असंच आपल्याला डॉक्टर सांगतात. मग तरी आपल्याला आपण असा उपाय आणलेला आहे की तुमचं गुडघं 8 दिवसामध्येच एकदम क्लिअरच वाटणार तुम्हाला, असा नसा दुखणारच नाही तुमच्या. असा आपण उपाय आणलेला आहे. आणि उपाय म्हणजे काय, सोपा आणि सरळ आहे. बघा ही काय बघा बघितलं का, बघा काही झाड आहे तिकूनचं पांढऱ्या रुईचं, पांढरी रुईचं झाड आहे का. हो का ह्याला अशी बैल येतात हो का, आहे का, त्यांचं बी असते ही. मग हो का आपण ही साईडला ठेवू, ती एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला जोडीला पण आपण आणलेलं आहे. ह्या दोन्हीचं मिळून आपल्याला करायचंय ती म्हणजे औषध. हो का ही कावळीचं झाड आहे. कावळीचं झाड आहे, कावळीचं फोक होत्या तर त्याची काही लोक हे ती जाप अशी डोरकुली ही बनवतात. मग ती डोरकुली ही बनवतात, कोंबड्या कोंडण्याकरता जाप ही बनवतात. मग तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे त्या कावळीच्या फोकांचं किती बी फायदा होतात आपल्याला. मग तुम्हाला सांगतो हे रुटीचं म्हणजे एकदम रामबाण उपाय आहे ह्याचा. अहो रुईचा आपल्याला काटा जरी पायात मोडला तर या रुईचं नुसतं तुम्हाला सांगायचं गोष्ट म्हणजे हो का, रुईचं नुसतं असं एक पान काढलं तर हो का यातनं कसा चिक येतो बघा, आहे का. हो का ही चिक येतो. मग ही चिक आहे का नाही, ही चिक आपल्याला काट्यामध्ये नुसतं काट्याने टोकरायचं, दुसरं कशाने टोकरायचं नाही. काट्याने टोकरायचं, थोडं होल ही करायचं. तुमचा कसलाही काटा असून द्या, एका रात्रीमध्ये पिकून बाहेर आला पाहिजे. मग ह्या रुचिकाचा ह्याच्या रुटीच्या इतका फायदा आहे. मग त्याच्याबद्दल आपण आज गुडघ्यासाठी व्हिडिओ बनवणार आहे. मग बाबा गुडघा असू द्या, तुमचं कंबर असून द्या, कुठली बी असे सांधा असून द्या, ह्याच्यापासून किती फायदा आहे. आणि तुम्हाला सांगायचे म्हणजे बघा ही गरम करून तेलामध्ये खोबरे तेल लावून गरम करून काय अशी गुडघ्याला पण अशी पानं बांधू शकतात. मग ते बी आपण बघू. मग आत्ता हो का आपल्याला करायचे काय म्हणजे पहिल्यांदा घ्यायचे आपल्याला हो का ही बैल घ्यायच्यात. हो का ही बैल हो का मी 2च तोडून आणलेले आहेत, कारण आपल्याला 2च लागणार आहेत. कारण जास्त करायचं असेल तर जास्त, पण रोजची रोज ताजं लागतं हे. मग त्याच्यामुळे हो का आपण आता ही तोडून घेऊया. हो का ही बैल आपण तोडून घेतलेलं आहे. मग हो का आजही इतकं फायद्याचं आपल्याला रुचिक आहे ना ह्याचा. हो का ही रुचिक आपल्याला घ्यायची आहे. हो का आपल्याला असं रुचिक ह्याचं काढून घ्यायचं. हो का हे रुचिक म्हणजे काय माहिती आहे का, एकदम आपल्याला आयुर्वेदिक दवा ही. मग आपल्याला हे रुचिक काढून घ्यायचं त्याचं. आता ही 2 आपण तोडलेली इथं. आणि हो का ही दुसरी म्हणजे दुसरी 2. हो का हे आपल्याला आपण लहानपणी ह्याच्यापासनं चेंडू बनवायचो. चेंडू लहानपणापासून हे असं घ्यायचो, आपल्या हातावरती पसरायचं, हे करायचं. बारीक आपली अशी सशीच्या लेंडीसारखी बारीक लेंडी घ्यायचो आणि त्याच्यापासून आपण अशा हातावरती ह्याची चेंडू बनवायचो. एवढ्याला चेंडू पहिलं बनवल्यात ज्या लय दिवसापूर्वी. काय आपल्याला रुईचं कावळीचं आपल्याला ही रुचिक काढून घ्यायचं आहे आधी. हे तुम्ही एक वेळेस करून बघा किती फायदा आहे बघा गुडघ्यांना. गुडघ्याचा रामबाण उपाय आहे बघा आपल्याला. बघा आपण असा एवढा रुचिक काढून घेतलेला आहे. ही पहा. आणि बघा ही
बघा आता एवढा आपल्या ह्याचा रुचिक झाला का कावळीचा, मग आपल्याला या रोटीचा ह्याचा बी आपल्याला असा रुचिक काढून घ्यायचा आहे. दोन्ही काही पहा, कावळीचा आणि रुईचा हो का, हे का ह्या अशा पद्धतीने आपल्याला रुचिक काढून घ्यायचा आहे. या दोन्हीच्या रुईच्या आणि ह्याच्या रुचिकाने आपल्याला गुडघ्याला लावायचं ही, आणि त्याच्यापासून किती आराम भेटतोय. आणि हे आपल्या गुडघ्याच्या नसाचं दुखणं आहे ना ते समदही ओढून घेतात. ही रुचिक आहे ना, हे सर्व आपल्या नसा अशा गुडघ्यातनं ह्यातनं गेलेल्या नसा आहेत ना समद्या ओढून घेतात. आपण हे अशा पद्धतीने बैलांचं या रोटीचं फळच एका प्रकारचं आहे. म्हणजे आपण या रुईची ही बैल तोडून घेतलेली, त्याचं रुचिक काढून घेतलेलं आहे. हे बघा इथं मला आता मी धावतो. आणि ह्याचं काय करायचं माहिती का, ही काढताना आपण डोळ्यात न उडन अशा पद्धतीने आपण हे करायचं. आपल्याला हाताला ह्याला काय होत नाही बघा. हे बघा अशा पद्धतीने ह्याच्यात बी असतात. एका ही बी पण ही जर वाटून जरी लावलं आपण तरी पण आपल्याला भरपूर फायदा ह्याच्यापासून होतो. बघा एक आतमध्ये किती सुरक्षित आहे का. बघा मग हे आपल्याला ह्याचं काय आता करायचं नाही. आपल्याला काय काय असे गरम करून ही पण बसवतात असं गुडघ्यांना, परंतु आपल्याला लावायचं आहे ती माझी हे बघा ही काय का हे बघा ही पहा. मग हे आपल्याला आता ही गुडघ्याला लावण्याकरता आपण घेतलेलं आहे. तरी मित्रांनो ही फक्त आपल्या डोळ्यामध्ये अंगावर तोंडावरती असं जास्त उडलं नाही पाहिजे बघा. बघा आपण आता हे गुडघा आहे ना, बघा आपल्या गुडघ्याच्या साऱ्या वाटी आहे ही झालेल्या असतात. आता ती 40 वयापासूनच पुढं लगे लोकांचं गुडघं दुखायला चालू होत्यात. लागतात लगे कटाकटा आवाज येतो, उठताना आवाज येतो, बसताना आवाज येतो. मग त्याच्याबद्दल बघा हे आपण आता गुडघ्याला लावून घेतलेले ना, आता हे लावून घेतलं ना तर ह्याच्यापासून आपल्याला भरपूर फायदा होतो. बघा हे अजिबात आपल्या गुडघ्यांना बघा आपण आता हे अशा पद्धतीने बघा आता हे कसं आळून गेले झाले बघितलं आहे का. मग बघा आपल्याला ह्या अशा पद्धतीने ही गुडघ्याला लावून घ्यायचे. आता हे लावलीच्या पुढं तुम्ही बघता शेवटी काय होतं ह्याच्यापासून इतकं चिकट राहतंय नाही, आपलं असं पायाला एकदम ओढून धरल्यासारखं एकदम होतंय आणि गार पडतंय. आणि रुईचा आणि कावळीचा असा फरक आहे बघा. हे दोन्ही मिक्स एक लावायचं नाही. बघा आता आपण ही गुडघ्याला वरच्या भागाला असं लावून घ्यायचं आहे. बघा हे लावल्याच्या पुढं बघा असं गुडघ्याला लावलं ना, मग आता हे संपलं. बघा आता आपल्याला दुसरं घ्यायचं आहे म्हणजे हळद. बघा आहे का हळद आपल्या भाजीला ह्याला आपण वापरतो ती घरगुती हळद आपली. मग ही हळद घ्यायची आणि हळद आपल्याला काय करायचं माहिती का, ह्याची अशी वर्ण सोडायची. तेव्हा ही अशी वर्ण सोडायची. कुठलाही आपल्याला किती मुक्का मार लागलेला असून द्या, असं लागलेले असून जखम समद्यावरती आपल्याला ही हळद चलते बघा. अशा पद्धतीने आपल्याला ही हळद अशी टाकून ह्याच्यावरती घ्यायची. जेवढा आपण लावला ना ह्याचा रुचिक तेवढ्यावरती. बघा आता काही चुन चुन करायला लागले बघ का. बघा असे वेदना ओढून घेतं ते. बघा आपण काय म्हणतो वरून लावून कुठं आतल्या दुखण्याला आपल्या काय होतं का, परंतु तुम्ही ह्या कावळीचा आणि रुटीचा उपयोग करा. अशा पद्धतीने त्याला लेप लावा आणि ही लेप लावल्याच्या पुढं 1 ते 1.5 तास असंच ठेवायचं. 1 ते 1.5 तास असंच ठेवायचं. 1.5 तासाच्या नंतर तुम्ही ही, कारण कसं आहे तुम्हाला असं लगेच धुवून निघणार नाही. मग न निघल्यामुळं आपल्याला काय होणार आहे, सर्व आपला पापुंद्रा असा चिटकून बसलेला राहतो. मग हे चिटकून बसलेलं राहिल्यामुळं काय होतं माहिती का,
हे बघा आता कसं वडून धरले आणि करायला लागले बघितलं काही एकदम ओढून धरले आता काही पहा आपलं हे लावून झालेलं आहे आता 1 तास ते 1.5 तास आपल्याला लावून झालेलं आहे मग तुम्हाला सांगतो का अशा पद्धतीने आपल्याला लेप द्यायचा काही बैल रुटीची आणि कावळीची या असला आणायचं भरपूर याच्यात चिक काढायचा ह्याचा रुचिक काढायचा मग ते रुचिक लावायचा वरनं आणि वरनं अशा पद्धतीने आपल्याला हळद सोडायची मग हळद सोडायची तास 1.5 तासाने आता वडून धरल्याने एकदम होतं हे मग वडून धरल्याच्या पुढं ह्या आपल्या शिरातनं समद्या त्या समद्या अशा आकसून जात्या वळल्या जात्यात मग त्याच्यामुळं आपल्याला हा लेप द्यायचा होता मग आपण हा लेपचा बघितला व्हिडिओ की बनवलाय मग हे तुम्हाला कसा वाटतोय ती मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही बी आवर्जून कुठंही हे कावळीचे झाड आणि रुटीचं कुठं पण रस्त्याच्या कडेने असू द्या रानामध्ये बांधावर कुठं पण भेटतं आणि एकदा एक वेळेस तुम्ही हा प्रयोग करून बघा लेपाचं औषध लावून ही कावळी हा आणि हो का आपल्याला एक मेन गोष्ट म्हणजे आपल्याला काळजी घ्यायची ती म्हणजे कुठं आता ह्याचा आपला रुचिक ही उडतो मग ती रुचिक आपल्याला असा डोळ्यावरती डोळ्यात मध्ये गेला नाही पाहिजे अंगाला असा हाताला ह्याला लागला तरी ती स्वच्छ धुवून आपल्याला एकदम स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि नंतर हे असा लेप राहून द्यायचा आणि ही लेप तास 1.5 तासाने तुम्ही धुवून टाकला तरी चालतो मग त्या असं हललं आणि ती जाम चिटकून बसतंय त्याच्यामुळं मग एकदम आपल्या जीवाला आराम लागतो मग त्याच्यामुळं आपण काही व्हिडिओ बनवला ते तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे आपल्याला कमेंट करून सांगा नमस्कार.